नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमच्या सर्वांचं आपल्या या पॉडकास्टमध्ये. आज मी तुम्हाला एक असा प्रश्न विचारणार आहे ज्याचा सामना आपण सर्वांनी आयुष्यात कधी ना कधी नक्कीच केला असेल. एखादी व्यक्ती आपल्याला सोडून जाते, मग ती ब्रेकअपमुळे असो किंवा मृत्यूमुळे. तेव्हा आपण त्यांच्या आठवणीमध्ये इतके अडकून पडतो की वर्तमानात जगणंच विसरून जातो, बरोबर ना? अशीच एक विलक्षण कथा आज मी तुम्हाला सांगणार आहे. ही कथा गौतम बुद्धांनी सांगितली होती. ही कथा प्रेमाबद्दल आहे, मोहाबद्दल आहे आणि एका अशा वास्तवाबद्दल आहे जी ऐकल्यावर तुमचा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलून जाईल. तर चला सुरू करूया. गोष्ट आहे गौतम बुद्धांच्या काळातील. बुद्धांच्या आश्रमात एक भिक्खू होता. या भिक्खूच्या पत्नीचं नुकतंच निधन झालं होतं. तो तिच्या आठवणीत इतका वेडा झाला होता की त्याने जेवण पाणी सोडलं होतं. तो कोणाशी बोलत नसे, ध्यान करत नसे, फक्त एका जागी बसून रडत राहायचा. त्याची ही अवस्था पाहून बाकीचे भिक्खू त्याला गौतम बुद्धांकडे घेऊन गेले. बुद्धांनी अत्यंत शांतपणे त्याला विचारलं, काय रे, काय झाले तुला? तो भिक्खू रडत म्हणाला, तथागत, मी माझ्या पत्नीला विसरू शकत नाही. मला तिची खूप आठवण येते. तिच्याशिवाय हे जगणं व्यर्थ आहे. बुद्ध किंचित हसले आणि म्हणाले, मित्रा, या स्त्रीच्या मोहात अडकून तू स्वतःला त्रास करून घेण्याची ही काही पहिलीच वेळ नाही बरं का. गेल्या जन्मातही तू असंच केलं होतंस. भिक्खू आश्चर्यचकित झाला. त्याने विचारलं, गेल्या जन्मात म्हणजे काय? तेव्हा बुद्धांनी सर्वांना भूतकाळातील एक गोष्ट सांगायला सुरुवात केली. हजारो वर्षापूर्वी पोतली नावाच्या राज्यात अस्सक नावाचा एक राजा राज्य करत होता. राजा अतिशय शूर आणि न्यायी होता, पण त्याची खरी ताकद होती त्याची पट्टराणी उब्बारी. राणी उब्बारी अतिशय सुंदर होती. राजाचं तिच्यावर जीवापाड प्रेम होतं. ते दोघे कायमच एकत्र असायचे. पण एके दिवशी अचानक राणी उब्बारी आजारी पडली आणि तिचा मृत्यू झाला. राणीच्या मृत्यूने राजा पूर्णपणे खचून गेला. तो इतका वेडा झाला की त्याने राणीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करू दिले नाहीत. त्याने तिचं शरीर एका काचेच्या शवपेटीत ठेवले आणि ती पेटी स्वतःच्या बेडरूममध्ये ठेवली. तो रात्र दिवस त्या पेटीवर पडून राहायचा. त्याने राजाकडे लक्ष देणं सोडलं, स्वतःच्या खाण्यापिण्याकडे लक्ष देणं सोडलं. सलग 7 दिवस तो फक्त त्या पेटीजवळ पडून रडत होता. राजाची ही अवस्था पाहून राजाचे मंत्री चिंतेत पडले. राजा वाचला नाही तर राज्य कोण सांभाळणार? याच वेळी हिमालयात राहणारे एक महान तपस्वी त्या राज्याच्या भागेत आले. त्यांच्याकडे अलौकिक शक्ती होत्या. हे तपस्वी दुसरे तिसरे कोणी नसून स्वतः बोधिसत्व म्हणजेच पूर्वजन्मातील बुद्ध होते. त्यांनी एका तरुणाकडून राजाच्या दुःखाबद्दल ऐकलं. तपस्वी त्या तरुणाला म्हणाला, राजाला जाऊन सांग की तो त्या राणीसाठी रडतोय. ती आता कुठे आहे आणि कोणत्या रूपात आहे हे मी त्याला सांगू शकतो. एवढंच नाही तर मी तिला राजासोबत बोलायलाही लावेन. हे ऐकून तो तरुण धावत राजाकडे आला. राजाला जणू आशेचा किरण दिसला. राजा वेड्यासारखा पळत त्या बागेत आला आणि तपस्व्यांच्या पाया पडून म्हणाला, महाराज, सांगा कुठे आहे माझी राणी? मला तिला भेटायचं आहे. तपस्वी शांतपणे म्हणाले, राजन, तुझी राणी जिवंतपणी स्वतःच्या सौंदर्याचा इतक्या गर्वात होती की तिने कधीही लोकांसाठी चांगलं काही केलं नाही, पुण्याचे काही काम केलं नाही. त्यामुळे आता तिने याच बागेत एका शेणकिड्याच्या रूपात जन्म घेतला आहे. हे ऐकून राजा संतापला. अशक्य, माझी राणी इतकी सुंदर होती, ती शेणातील किडा कशी काय होऊ शकते? मी हे मान्यच नाही करणार. तपस्वी हसले. त्यांनी बागेतील सेवकांना बोलावले आणि सांगितले, तिकडे शेणाचा जो गोळा आहे ना, तो इथे घेऊन ये. सेवकाने तो गोळा आणला. त्या शेणात 2 किडे होते, एक नर आणि एक मादी. तपस्वी राजाला म्हणाला, राजन बघ, ती जी मादी किडा आहे ना, तीच तुझी राणी उब्बारी आहे. ती आता तिच्या नव्या किड्या नवऱ्याच्या प्रेमात पडली आहे आणि त्याच्या मागे मागे फिरते. राजा म्हणाला, माझा अजिबात विश्वास नाही. मग तपस्वीने आपल्या शक्तीने
त्या मादी किड्याला बोलण्याची ताकद दिली. तपस्वीने विचारले, हे कीटका, सांग, तू मागच्या जन्मात कोण होतीस? सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला जेव्हा त्या किड्यातून एका स्त्रीचा आवाज आला. ती म्हणाली, महाराज, मागच्या जन्मात मी राणी उबारी होते आणि राजा अस्सक माझा पती होता. राजाला हे ऐकून गहिवरून आलो. पण पुढचा प्रश्न जो तपस्वीने विचारला त्याने सगळंच बदलून टाकलं. तपस्वीने विचारले, उबारी, मला एक खरं सांग, तू आता कोणावर जास्त प्रेम करतेस? तुझा मागचा जन्माचा नवरा राजा अस्सक की हा शेणकिडा? त्या किड्याने जे उत्तर दिलं ते नीट ऐका. ती म्हणाली, महाराज, तो मागचा जन्म होता तेव्हा राजा अस्सक माझा पती होता. मी त्याच्यावर प्रेम केलं, पण मृत्यूसोबत तो अध्याय संपला. तो आता माझ्यासाठी एक धूसर स्वप्नांसारखा आहे. आता हा कीटक माझा पती आहे आणि माझं त्याच्यावर जीवापाड प्रेम आहे. माझ्या या नव्या पतीसाठी जर मला राजा अस्सकाची हत्या जरी करावी लागली आणि राजाच्या रक्ताने माझ्या या कीटक पतीचे पाय धुवावे लागले तरी मी ते आनंदाने करेन. हे शब्द ऐकून राजाच्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला. तो ज्या राणीच्या मृतदेहावर पडून रडत होता ती राणी आता अस्तित्वातच नव्हती. तो फक्त भूतकाळात जगत होता. ज्या व्यक्तीसाठी तो आयुष्य उद्ध्वस्त करत होता ती व्यक्ती दुसऱ्या जन्मात पुढे निघून गेली होती आणि आता तिला राजाची कोणतीही पर्वा नव्हती. राजाला समजले की त्याचं प्रेम हे फक्त एक मोह आणि एक स्वार्थ बनलं होतं. त्याने लगेच डोळे पुसले. तो राजवाड्यात गेला. त्याने आंघोळ केली, नवीन कपडे घातले आणि मंत्र्यांना आज्ञा दिली की त्या मृतदेहाचा लगेच विल्हेवाट लावा आणि माझी खोली स्वच्छ करा. त्याने भूतकाळ कायमचा सोडून दिला आणि तो पुन्हा एक उत्तम राजा म्हणून जगू लागला. ही गोष्ट सांगून बुद्धांनी त्या दुःखी भिक्खूकडे पाहिलं आणि म्हणाले, मित्रा, तो राजा अस्सक म्हणजे मागच्या जन्मातील तूच होतास. ती राणी उब्बारी म्हणजे तुझी आताची मृत पत्नी होती आणि तुला योग्य मार्ग दाखवणारा तो तपस्वी मी स्वतः होतो. बुद्धांचे हे शब्द ऐकून त्या भिक्खूचे डोळे उघडले. त्यानेही आपला मोह सोडून दिला आणि तो पुन्हा आपल्या ध्यान साधनेत मग्न झाला. तर मंडळी, या कथेचं तात्पर्य काय? आपण अनेकदा भूतकाळात गेलेल्या गोष्टींना, गेलेल्या व्यक्तींना घट्ट धरून बसतो. आपल्याला वाटतं की आपण त्यांच्यावर प्रेम करतोय, पण खरं तर आपण फक्त आपल्या स्वतःच्या भावनांचा विचार करत असतो. जे संपलंय ते आता अस्तित्वात नाही. त्यासाठी वर्तमानातील आयुष्य वाया घालवणं म्हणजे मूर्खपणा आहे ना. निसर्गाचा नियम आहे बदल आणि आपणही तो स्वीकारून लेट गो करायला शिकलं पाहिजे. कशी वाटली तुम्हाला ही कथा? जर या कथेने तुम्हाला थोडा जरी विचार करायला लावला असेल तर हा एपिसोड तुमच्या मित्रांसोबत आणि कुटुंबासोबत नक्कीच शेअर करा. आणि हो, अशाच अप्रतिम आणि जीवन बदलणाऱ्या कथा ऐकण्यासाठी आपल्या पॉडकास्टला नक्की फॉलो आणि सबस्क्राईब करा. तोपर्यंत भूतकाळ विसरा, वर्तमानात जगा आणि हसत राहा. धन्यवाद.